फक्त ₹5 हा तुरटीचा तुकडा तुमच्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान राहणार आहे. कारण तुरटीमध्ये आपल्या चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर करायची ताकद असते. कारण तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असोत किंवा तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त वाढत्या वयानुसार लूज झालेली असते, ती टाईट करायचं काम तुरटी ही अगदी सेकंदात करत असते. त्यासाठी ही तुरटीचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने करायचा आहे, ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला आता आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी पहिलं इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे. त्यासाठी स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये राईस फ्लोअर आपल्याला ॲड करायचं आहे. तर राईस फ्लोअर साधारणतः 1 टेबलस्पून एवढं आपल्याला घ्यायचं आहे. तर राईस फ्लोअरमध्ये ब्राईटनिंग किंवा व्हाईटनिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण देखील राईस फ्लोअरमध्ये खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरली ब्राईट करायचं किंवा इन्स्टंट ग्लो आणायचं काम राईस फ्लोअर करत असतं. तर आता या ठिकाणी राईस फ्लोअर हे आपल्याला फाईन असं पावडर राईस फ्लोअरचं घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे राईस फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदूळ हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. बारीक असं पावडर या ठिकाणी तयार करून घ्या. तर आता राईस फ्लोअर ॲड केल्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजेच मुलतानी माती पावडर. तर मुलतानी माती ही आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त हेल्पफुल असते, जे की आपल्या त्वचेवरील जेवढे देखील एक्सेस ऑइल असतं ते रिमूव्ह करण्यासाठी मुलतानी माती खूपच जास्त इफेक्टिव्ह राहते. त्यासाठी मुलतानी मातीचा देखील आवर्जून आपल्याला या रेमेडीमध्ये वापर करायचा आहे. साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक अशा मुलतानी माती पावडरचाच वापर करायचा आहे. तर आता यामध्ये आपल्याला या रेमेडीचं जे हिरो इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे तुरटी पावडर. तर हे तुरटी पावडर मी कशा पद्धतीने तयार केलं आहे, ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे किचनमध्ये. तर आपण जो तुरटीचा तुकडा घेतलेला होता, मध्यम आकाराचा तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये त्याला जाडसर असा कुटून घ्या आणि गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर लोखंडाच्या तव्यावर आपल्याला हे पावडर ॲड करायचं आहे किंवा टाकायचं आहे. आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर साधारणतः 5 ते 6 मिनिटापर्यंत आपल्याला हे तुरटीचं पूर्णतः पाणी होतं तोपर्यंत छान असं भाजून घ्यायची आहे तुरटीला. कारण ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते. भरपूर लोकांना तुरटी ही आपण कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करायची हे माहिती नसतं. ते डायरेक्टली प्युरिफिकेशन न करता किंवा शुद्धीकरण न करता चेहऱ्यावर अप्लाय करतात. त्यामुळे पाहिजे तसा रिझल्ट त्यांना बघायला मिळत नाही. तर ही तुरटी आपण साधारणतः एक मध्यम आकाराचा तुकडा म्हणजे ₹5 तुरटीचा तुकडा घेतलेला होता. तर डबलची ही तुरटी या ठिकाणी फुलून येते आणि काही मिनिटानंतरच 2 ते 3 मिनिटानंतरच तुरटीचं पाणी व्हायला लागतं. तर छान असे तुरटीमध्ये हे बबल्स सुटायला लागतात. तर या ठिकाणी अजिबातही घाबरायची गरज नाही, कारण हे लगेचच थोड्या वेळानंतर पावडर फॉर्ममध्ये येत असतं. तर तुरटी ही चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर तुरटी या ठिकाणी अजिबातही जळत नाही किंवा करपत वगैरे नाही. तर पूर्णतः व्हाईट रंगामध्ये म्हणजे सफेद रंगामध्ये ती पावडर या ठिकाणी तुरटीचं तयार होत असतं. तर बघू शकताय तुम्ही अतिशय डबल क्वांटिटीमध्ये तुरटी या ठिकाणी फुलून आलेली आहे. तर हे शुद्धीकरण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर आता ही आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पूर्णतः तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे जर का आपण तुरटीचा वापर आपल्या चेहऱ्यासाठी केला तर कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन किंवा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होत नाही. या उलट तिचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तुरटी ही आपल्या चेहऱ्यासाठी किती जास्त इफेक्टिव्ह असते हे खूपच कमी लोकांना माहिती असतं. त्यासाठी तुरटी नक्की आपण आपल्या चेहऱ्यासाठी यूज करायला हवी, जेणेकरून चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, पिगमेंटेशन अतिशय इझिली कमी व्हायला मदत होते. तर चला आता या ठिकाणी हे जे तुरटीचं आपण पावडर तयार करून घेतलेलं होतं, ते आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला छान असं फाईन पावडर त्याचं करून घ्यायचं आहे किंवा कुटून घ्यायचं आहे. काही सेकंदातच या ठिकाणी तुरटीचं पावडर तयार होतं. आपल्याला मिक्सरमध्ये देखील बारीक करायची गरज नाही पडत. खलबत्त्यामध्ये असे चांगल्या प्रकारे आपण 5 ते 6 सेकंदामध्येच तुरटीचं पावडर तयार करू शकतो. तर बघू शकताय तुम्ही अतिशय बारीक असं पावडर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता हे काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. 5 ते 6 महिन्यापर्यंत देखील ह्या तुरटी पावडरला काहीही होत नाही किंवा अजिबातही ते खराब होत नाही.
अतिशय आपण जास्त क्वांटिटीमध्ये देखील हे बनवून तयार करू शकतो. तर चला आता ही आपल्या रेमेडीमध्ये आपल्याला किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर जास्त क्वांटिटी देखील आपल्याला घ्यायची नाही आहे. तर एका वेळेमध्ये आपल्याला एका यूजसाठी साधारणतः पाव चमचा म्हणजे 2 ते 3 पिंच एवढं तुरटी पावडर आपल्याला घ्यायचं आहे. जेणेकरून त्याचा रिझल्ट हा परफेक्ट आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर तुरटी पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे. तर ॲलोवेरा जेल घालणं हे खूपच जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला ॲलोवेरा जेल हे सूट होत नसेल तर या जागेवर तुम्ही ककुंबर जेल किंवा म्हणजेच काकडीचं जे जेल असतं ते देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात किंवा मधाचा देखील तुम्ही वापर करू शकतात. तर ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे. तर साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढं कच्चं दूध ॲड करायचं आहे. तर कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी किंवा आपली चेहऱ्याची त्वचा ही क्लीन करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. जर का तुम्हाला दूध हे चेहऱ्यासाठी सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर दह्याचा किंवा गुलाबजलचा देखील वापर करू शकतात. तर आपल्याला फेसपॅकची कन्सिस्टन्सी ही चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायची आहे. जास्त घट्ट देखील हा फेसपॅक आपल्याला ठेवायचा नाही आहे. तर हा फेसपॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुने वांगाचे डाग असू द्या, कितीही जुने काळे डाग, धब्बे, सुरकुते असू द्या, ते अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह करण्यासाठी हा फेस पॅक खूपच जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. तर त्यासाठी आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर गुलाबजल हे आपल्या त्वचेला फेअरनेस आणण्यासाठी देखील खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यासाठी साधारणतः हाफ टेबलस्पून एवढा गुलाबजलचा आपल्याला वापर करायचा आहे. तर शक्य होत असेल तर चांगल्या ब्रँडचे या ठिकाणी गुलाबजल वापरायचा प्रयत्न करा. तर आता रोज वॉटर ॲड केल्यानंतर फेसपॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता चेहऱ्यावर ही रेमेडी अप्लाय करायच्या आधी चेहरा आपल्याला स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. म्हणजे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपण या ठिकाणी हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. तर आता लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये पूर्ण चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय करून घ्या किंवा सर्क्युलर मोशनमध्ये देखील तुम्ही हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात. परंतु उलट्या डायरेक्शनने कधीच फेसपॅक चेहऱ्याला अप्लाय करायचा नाही. कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यासाठी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर फेसपॅक अप्लाय करायचा असतो. तर आता पूर्ण चेहऱ्याला आधी आपल्याला 1 लेयर फेसपॅकची अप्लाय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज नक्की करा. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा काळे डाग धब्बे असतील, त्याचबरोबर नाकावर जे किंवा हनुवटीवर जे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात ते अतिशय इझिली रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की कशाप्रकारे मी चेहऱ्यावर मसाज करते. तर अशा प्रकारेच नक्की चेहऱ्यावर 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करा. मसाज करत असताना जेंटलीच मसाज करा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे ते हार्श होणार नाही. तर आपण या रेमेडीमध्ये राईस फ्लोअरचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करण्यासाठी राईस फ्लोअर हे खूपच जास्त हेल्पफुल असतं. कारण राईस फ्लोअरमध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करतात. त्याचबरोबर चेहऱ्यावर कितीही जुने ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असू द्या, ती अतिशय इझिली किंवा काही सेकंदातच रिमूव्ह करत असतात. तर चला आता या ठिकाणी त्या 4 ते 5 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर फेसपॅकची सेकंड लेयर अप्लाय करायचं कधीच विसरायचं नाही. ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येतोच, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग धब्बे किंवा सुरकुते असो ते अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह व्हायला किंवा पहिल्या यूजमध्येच तुम्हाला खूप चांगला असा बदल तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल किंवा मॅजिकल असा ग्लो तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय मला ते देखील नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचताय ते. तर चला आता 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे.
तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्याची त्वचा ही तुरटीमुळे खूपच चांगल्या प्रकारे टाईट देखील झालेली आहे. तसेच तुमच्या चेहऱ्यावरचे जे सुरकुत्या असतील ते देखील या प्रोसेसमुळे खूप जास्त मिनिमाइज होतील किंवा तुरटी अतिशय काही मिनिटातच तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करायला मदत करत असते. कारण तुरटी ही आपल्या त्वचेला अतिशय चांगल्या प्रकारे टाईट करायचं काम करते. तर आता या ठिकाणी आपल्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नक्की अप्लाय करायचं आहे. यामुळे आपल्या त्वचेवर जी ड्रायनेस आलेली असते ते देखील हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे करत असतं. तसेच आपल्या त्वचेवर नॅचरली ग्लो तर येत असतं. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होऊन चेहऱ्यावर जे वाढत्या वयानुसार सुरकुत्या असतात किंवा डार्क सर्कल असतात ते देखील कमी व्हायला मॉइश्चरायझर हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. त्यासाठी तुमच्या स्किन टाईपनुसार चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर नक्की यूज करा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचं जे प्रॉब्लेम असेल किंवा वाढत्या वयानुसार जे काळे डाग धब्बे किंवा सुरकुते असतील ते देखील मॉइश्चरायझर हे खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. बाय, भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत.